राज ठाकरेंच्या मनसेची मान्यता रद्द करा अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे। राज ठाकरेंनी मराठी न बोलणाऱ्यांविरोधात आंदोलन करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर मनसेनं राज्यभरात जोरदार आंदोलन केलं। या आंदोलनात अमराठी भाषिकांना मारहाणही झाली, तसंच नुकसान झालं आणि अमराठींविरोधात द्वेष पसरवल्याचा आरोप करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे। त्यानंतर उत्तर भारतीय आणि मनसे अशा आरोप प्रत्यारोपांना पुन्हा एकदा धार चढली आहे। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नाही आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। प्रत्येक बँकेत, प्रत्येक आस्थापनेत, प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे। मराठी बोलला नाही तर कानफटात बसेल असं सांगताना राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेले हे आदेश। राज ठाकरेंचा हुकूम सुटताच मनसैनिकांनी बँका, कार्यालयांमध्ये जाऊन अक्षरशः धुडगूस घालायला सुरुवात केली। मला 15 दिवसात मराठी पाहिजे या बँकेत, काय सांगाल? अंधेरी, उल्हासनगर, अंबरनाथ, लोणावळा, धुळ्यामधल्या विविध बँकांमध्ये जाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला। मनसेनं राज्यभरात राडे केल्यानंतर 5 एप्रिलला राज ठाकरेंनी आदेश देऊन हे आंदोलन स्थगित करण्याचे आदेश दिले। राज ठाकरेंनी एक पत्रक जारी केलं। त्यात ते म्हणाले, मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातल्या बँकांमध्येच मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या। दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं। त्यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली मनसेची संघटनात्मक ताकदही दिसली। पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूकही दाखवली आहे। राज ठाकरेंच्या या नव्या आदेशानंतर मनसेची आंदोलनं तर थांबली, पण मनसेच्या याच आंदोलनांप्रकरणी आणि राज ठाकरेंनी दिलेल्या आंदोलनाच्या आदेशाप्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे। महाराष्ट्रातल्या उत्तर भारतीयांच्या हक्कांचं समर्थन करणाऱ्या उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली। मराठी न बोलणाऱ्या इतर भाषिक लोकांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण दिल्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, तसंच मनसेची मान्यता रद्द करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे। 30 मार्च 2025 रोजी राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत केलेल्या भाषणाचा उल्लेखही या याचिकेत करण्यात आलाय। महाराष्ट्रात द्वेषपूर्ण भाषण, सुरू असलेली दमदाटी आणि उत्तर भारतीय समुदायाच्या जीवनाला तसंच स्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण होतोय। मॉल आणि बँका अशा सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या अमराठी भाषिकांवर हल्ले केले जात आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि भारतीय निवडणूक आयोग यांच्याकडे अनेकदा लेखी तक्रार करूनही FIR दाखल करण्यात आले नाहीत असं याचिकेत म्हटलंय। महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा, हिंदवी स्वराज्याचा अपमान पण तुम्ही करतायत। मराठा आरक्षणाला तुमचा सपोर्ट नाही। राजसाहेब ठाकरे, आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे, मराठी लोकांचा पण विरोधक आहे। म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेली आहे। तुम्ही संविधानाचं उल्लंघन करू शकत नाही, हिंदू लोकांना तुम्ही मारू शकत नाही। मनसेची मान्यता भैया ठरवणार का असा सवाल करत मनसेनं पलटवार केलाय। आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी ते कोण भैया ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भैया प्रयत्न करणार असतील तर मग भैया नाही तर राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात, याचा आम्हालाही विचार करावा। पण हा वाद चिघळण्याचा प्रयत्न कोणी करत असं मला वाटतंय का? कारण पत्र आलं, तुम्ही सगळ्यांनी मुळात तुम्ही याच्या वाटतं षडयंत्र लक्षात घ्या। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहे जे कोण आहेत ते।
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून आणि मनसेच्या खळखट्याक आंदोलनावरून उत्तर भारतीय समाज एकवटल्याचं चित्र आहे. मनसेच्या आंदोलनाचा हा मुद्दा संसदेतही गाजला. बिहारच्या लोक जनशक्ती पार्टीचे खासदार राजेश वर्मा यांनी लोकसभेत हा मुद्दा उचलला. योग्य पात्रतेच्या आधारे नोकरी करणाऱ्या हिंदी भाषिकांवर महाराष्ट्रात मनसे कार्यकर्त्यांकडून गुंडगिरी केली जाते असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र में पूर्वांचली हिंदी भाषियों पर लगातार एमएनएस के जो गुंडों के द्वारा मारपीट की जा रही है, मैं इस विषय को आपके माध्यम से इस सदन में रखना चाहता हूं. माननीय गृह मंत्री जी से और माननीय मुख्यमंत्री जी से महाराष्ट्र के अनुरोध करना चाहता हूं कि हिंदी भाषी पूर्वांचली हिंदी भाषियों को आप संरक्षण देने का काम करें. राजकीय गणितांच्या आधारावरही मनसेची मान्यता धोक्यात आली आहे. आता मनसेच्या राड्यानंतर मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी होतीये. आता या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय काय टिप्पणी करणार हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई.